औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यात हजारो हातांनी आज एक चमत्कार केला। अगदी 10 वर्षांच्या मुलापासून ते 90 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सगळे एकत्र आले आणि अवघ्या 2 तासात 15,000 झाडं लावण्यात आली। या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सिने अभिनेता सयाजी शिंदेही हजर होते। औरंगाबादच्या एकबुर्जी बागलगावमध्ये आज एक विक्रम झाला। दृश्यात दिसणाऱ्या हजारो हातांनी एकत्र येत महावृक्षारोपण केलं। सह्याद्री देवराई नावानं अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांचे काही सहकारी एक संकल्पना राबवतायत। त्यात गावातल्या एकाच मोठ्या जागेच्या पट्ट्यावर वृक्षारोपण करण्यात येतं। त्याच अनुषंगानं औरंगाबादेत यासाठी 15,000 झाडं लावण्यात आली। केवळ झाडं लावून विसरायचं नाही तर यापुढे ही झाडं मोठी होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची असं नियोजन या संकल्पनेत करण्यात आलंय। यात संकल्पनेला साथ देत काही खासगी क्लासेस आणि शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं ही संकल्पना राबवण्यात आली। उत्साही विद्यार्थी अशी शेतातून वाट तुडवत इथे जमले आणि श्रमदानातून वृक्ष लागवड करण्यात आली। म्हणजे अगदी स्वप्नातली देवराई आयडियल मॉडेल व्हावं हे अशा पद्धतीने झाले। आज इथे 71 प्रजाती आपण लावतोय आणि 60 एकरचा एरिया आपण घेतलाय, त्यातला 25 एकरचा टप्पा आज पूर्ण करतोय आणि सगळं हे विद्यार्थ्यांच्या हातून मुलांच्या हातून झाडं लावायची ही कल्पना जी होती ती आता प्रत्यक्षात येते की प्रत्यक्षात मुलांनी झाडं लावावीत, कारण मुलांची वाढ चांगली होते तशी झाडांची वाढ चांगली व्हावी। या संकल्पनेबाबत पूर्णपणे विचार करून नियोजन सुरू आहे। झाडं कुठली कशी लावायची आणि त्यातून चांगला निकाल मिळवायचा याच हेतून हे सुरू असल्याचं संकल्पना राबवणारे सांगतात। जिथे पाणी आहे, जिथे ह्या झाडांची सुरक्षा होणार आहे आणि जिथे दर 6 महिन्यांनी जी काही ही झाडं लावलेली आहेत त्याचं ऑडिट होणार आहे, अशाच ठिकाणी ही देवराई आम्ही उघडण्याचा प्रयत्न करतो। विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत आणि गावांपासून शहरांपर्यंत अनेकांनी यात सहभाग घेतला आणि आनंदानं झाडं लावली। या गावाला पूर्णपणे आता असं वाटतंय की हे वृक्षारोपण म्हणजे वृक्ष खूप मोठे मोठे होतील आणि सगळे येऊन या वनराईमध्ये छान खेळतील वगैरे बागडतील। आमच्या पुढची पण जी पिढी राहील त्यांनाही हेच अनुभव खूप छान वाटेल। असे झाड लावायला हवेत सगळ्यांनीच, आपल्या आपल्या घरी सुद्धा लावायला हवे आणि इथेही छान आम्ही लावलेत झाडं, त्यामुळे खूप छान वाटते। झाडांसाठी झटणारे हे हजारो हात म्हणजे निश्चितच एक सुख देणारं दृश्य आहे। याच पद्धतीनं समाज झपाटला तर सारं राज्य देश हिरवागार होण्यास कुणीही रोखू शकणार नाही। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।